आज आपण बनवलेला आहे संत्र्यांच्या सालीपासून कँडी बनवलेली आहे। तर ही रेसिपी बघितल्याच्या नंतर तुम्ही कधीच संत्र्यांची साल जी आहे ते कधीच टाकून देणार नाही। नमस्कार, मी प्रिया। प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपण जे संत्रा आणतो तर ते संत्र्यांची साल टाकून न देता त्याची सुद्धा आज आपण एक रेसिपी बनवलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा। जी संत्र्यांची साल असते त्यापासून आज आपण कँडी बनवलेली आहे। ही कँडी खायला खूपच छान लागते। तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी कँडी नक्की करून बघा, कारण संत्री जी आहे ती खायला खूपच चांगली असते। त्याची साल टाकून न देता अशा प्रकारची रेसिपी जर तुम्ही करून खाल्ली तर खायला खूपच छान लागते। तर बघा आपली कँडी किती मस्त झालेली आहे आणि खायला तर खूपच छान झालेली आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी एक संत्रा घेतलेला आहे। संत्रा जो आहे तो सुरुवातीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण हा जो संत्रा असतो तो रस्त्यावरती गाड्यावरती असतो तर त्यावर बरीचशी धूळ किंवा माती बसलेली असते। त्यामुळे हा संत्रा आपण स्वच्छ धुवून घेणार आहेत। इथे मी थोडंसं मीठ आणि जो खाण्याचा सोडा असतो तो घेतलेला आहे आणि आता संत्रीवर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मीठ आणि सोडा घेऊन तो स्वच्छ संत्रा जो आहे तो करून घ्यायचा आहे आपल्याला। तर मीठ आणि सोड्याने अशा प्रकारे आपल्याला संत्रा जो आहे तो चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्यायचा आहे, कारण यावर जी बरीचशी धूळ किंवा माती बसलेली असते ती निघून जाते। त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला रफ करून धुवून घ्यायचं आहे, कारण आज आपण सालीपासून रेसिपी बनवणार आहे। त्यामुळे ही जी साल आहे ती आपण स्वच्छ धुवून घेणार आहेत। आता मीठ आणि सोड्याने स्वच्छ करून घेतलं की परत आपण एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहेत। इथे बघा आपण ही संत्री एक घेतलेली आहे आणि अगोदरच एक संत्री अशी स्वच्छ धुवून सुद्धा घेतली आहे। तर तुम्हाला किती संत्र्यांच्या सालीची कँडी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही संत्रा घेऊ शकता। इथे बघा आता जे संत्र्याचा मागचा भाग आहे तो आपण चाकूच्या मदतीने काढून घेणार आहेत। अशा प्रकारचे 2 संत्र्यांची मी कँडी बनवणार आहे। तरी ते मागचा भाग काढून घेतला की आपण त्याचे संत्रा जो आहे तो अलगद कट करून घेणार आहेत, कारण जी साल आहे ती आपल्याला पाहिजे तर ती कट करून साल काढून घेणार आहेत। इथे बघा संत्रा जो आहे तो मी कट करून घेतलेला आहे आणि आता त्याची साल आपण काढून घेणार आहेत। आता मधील संत्रा काढून घ्यायचा आहे आणि त्याची साल आपल्याला पाहिजे आहे। तर अशा प्रकारे मी त्याची साल काढून घेतलेली आहे। आता ही साल जी आहे त्यावर जो पांढरा भाग दिसत आहे ना तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण हा जो पांढरा भाग आहे तो जर ठेवला तर त्यामध्ये बराचसा कडूपणा असतो। तर सालीमध्ये आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे। तर इथे मी एकाच संत्र्याची जी साल आहे त्याची अशी पांढरे जे कव्हर आहे ते पूर्ण काढून घेणार आहे आणि बाकीचे सुद्धा जे संत्रे असतात त्याचे सुद्धा अशाच प्रकारे कव्हर काढून घ्यायचं आहे, कारण यामध्ये बराचसा कडूपणा असतो। तर कँडी खाताना कडू लागू नये म्हणून पूर्ण जे पांढरं आहे ते आपण काढून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला टाकून द्यायचं आहे। आणि जी संत्र्याची साल आहे ती आपण आता एक पातळ स्लाइडमध्ये कट करून घेणार आहेत। तुम्ही हवं तर इथे एकदम असं बारीक टुटी फ्रुटी सारखं सुद्धा कट करून घेऊ शकता। इथे बघा आपण अशी पातळ स्लाइडमध्ये कट करून घेतलेलं आहे। तर अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा जे साली आहेत त्या अशाच आपण कट करून घेणार आहेत। इथे बघा सर्व साली आपण कट करून घेतलेल्या आहेत। आता या लगेच आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहेत। गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि ही जी साल आहे ती एक 5 मिनिट आपण उकळून घेणार आहेत। तर उकळून घेण्याचं कारण म्हणजे जो सालीमध्ये थोडासा कडवटपणा असतो तो निघून जातो आणि साल जी आहे ते मऊ व्हायला मदत होते। त्यामुळे आपण ही साल अगदी 5 मिनिट उकळून घेणार आहेत। इथे बघा गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि या सालीला चांगली उकळी आलेली आहे।
तर 5 मिनिटानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहेत आणि आता या सालीतील पाणी आपण काढून टाकणार आहेत. आता परत आपण दुसऱ्यांदा ही साल जी आहे ती परत एकदा उकळून घेणार आहेत. तर परत मी यामध्ये पाणी टाकणार आहे. तर ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला दोनदा करायची आहे. ही साल उकळण्याची प्रोसेस आपण दोनदा केलेली आहे. सुरुवातीला पाणी टाकलं, साल चांगली उकळून घेतली, परत त्यामधील पाणी काढलं आणि परत दुसऱ्यांदा सालीमध्ये पाणी टाकलं आणि परत एक 5 मिनिट आपण ही साल उकळून घेतलेली आहे. आता परत उकळून झाली की यामधील आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. आता बघा, साल काढून घेतली आणि ती आपण खाली काढून घेतलेली आहे. आता लगेच आपण इकडे पाक बनवणार आहेत. तर गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेतली. ज्या वाटीने आपण अर्धी वाटी साखर टाकली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि आता ही जी साखर आहे ती पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला साखरेचा एकतारी पाक करून घ्यायचा आहे. आता गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे आणि एकतारेचा पाक बनवून घेतला आहे. तर बघा, पाक झाल्याच्या नंतर दोन्ही बोटांमध्ये धरायचा आणि त्याची एक तार पडते की नाही ते बघायचं आहे. तर आपल्या इथे पाकसुद्धा तयार झालेला आहे. आता जी आपण साल काढून घेतली होती त्या सालीतील पूर्ण पाणी काढून घेतलं आणि या पाकामध्ये ही साल टाकून घेतली आहे. आता एक 2 मिनिट आपल्याला ही साल जी आहे ती या पाकामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. 2 मिनिट परत आपल्याला ही साल पाकामध्ये शिजवायची आहे. त्यामुळे जो साखरेचा गोडवा आहे तो या सालीमध्ये राहतो आणि साल खायला चांगली सुद्धा लागते. तर याची चव जी आहे ती आंबट गोड चव येते. आता बघा, पाकामध्ये चांगलं कोट करून झालं की ही जी साल आहे ती आपण एका चाळणीवर ठेवणार आहेत किंवा एका प्लेटमध्ये सुद्धा काढू शकता. इथे बघा, मी एका प्लेटमध्ये ही साल काढून घेतली आहे आणि अशाच प्रकारे बाकीची सुद्धा साल आपण या प्लेटीत काढून घेतली आहे. आता ही साल आपल्याला फॅन खाली किंवा उन्हामध्ये सुद्धा वाळवायची आहे. तर पूर्ण थोडीशी वेगवेगळी करायची आणि ही पूर्णपणे आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे. जर तुमच्या घरामध्ये ऊन येत नसेल तर तुम्ही ही साल जी आहे ती फॅन खाली सुद्धा सुकवून घेऊ शकता. ऊन असेल तर उन्हामध्ये 1 दिवस तरी ही साल जी आहे ती सुकवून घ्यायची आहे. तर पूर्ण व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे. इथे बघा, उन्हामध्ये आपण ही साल जी आहे ती वाळवलेली आहे. आता बघा, किती मस्त अशी आपली कँडी तयार झालेली आहे. आता यावर थोडीशी पिठी साखर आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्यामुळे आपली जी ऑरेंज कँडी आहे ती तयार होते आणि खायला सुद्धा आंबट गोड छान अशी चव येते. तर इथे साखर जी आहे ती एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे, म्हणजेच आपण साखरेची पिठी केलेली आहे आणि या कँडीवर आपण टाकली आणि परत ही जी कँडी आहे ती तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता. खायला खूपच छान लागते. अगदी महिनाभर सुद्धा ही कँडी टिकते. पण महिनाभर ठेवण्यासाठी ही राहणारच नाही, इतकी छान आपली कँडी झालेली आहे. तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी रेसिपी नक्की करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.